चिपळूण नगरपालिकेच्या चतुर्थ आकारणीच्या संदर्भामध्ये नागरिकांना या ठिकाणी नोटिसा नगरपालिकेकडनं देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांचं जे हिअरिंग आहे ते हिअरिंग त्यांनी काहीतरी 27 तारखेला लावलेलं आहे. आता वस्तुस्थिती अशी आहे की दर 4 वर्षांना नगरपालिकेचं पुनर्मूल्यांकन हे शहरामध्ये घेतलं जातं, पण हे मूल्यांकन घेताना जे नवीन इमले झालेले असतात त्या संदर्भातलं इमारतीचं प्रकर्षानं त्या ठिकाणी मोजमाप केलं जातं. पण या ठिकाणी या अगोदर या चतुर्थ आकारणीच्या संदर्भामध्ये एका खाजगी कंपनीला 1-2 वर्षापूर्वी त्या ठिकाणी टेंडर देण्यात आलं होतं आणि ती निविदा काहीतरी 2-2.5 कोटीची त्या ठिकाणी नगरपालिकेने काढली होती आणि ही बाहेरची कंपनी त्याच्यावर नगरपालिकेचा माणूस अशा पद्धतीनं घरपट जाऊन त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं मोजमाप केलं आणि हे मोजमाप चुकीच्या पद्धतीनं केलं गेलंय. म्हणून त्यावेळेला आम्ही सर्व पक्षीय उठाव केला होता आणि सर्व पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याला पालकमंत्र्यांनी स्थगिती दिली होती. पण गतवर्षीची जी वसुली झाली ती वसुली ही जुन्या आकारणीप्रमाणे त्या ठिकाणी करण्यात आली, परंतु यावर्षी पुन्हा नागरिकांना या नवीन आकारणीची जी झालेल्या सर्वेनुसार त्या ठिकाणी आकारणीच्या नोटीस आलेल्या आहेत आणि त्या नोटिसा ह्या सदोष असल्यामुळं त्या ठिकाणी जी आकारणी केली सदोष असल्यामुळं निम्या संस्थांनी त्या ठिकाणी आपला विरोध त्या ठिकाणी नोंदवला. मग व्यापारी संघटना असतील, पक्षीय संघटना असतील, खरं म्हणजे हे सर्व जनतेचा हा प्रश्न असल्यामुळं सगळ्यांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी आवाज उठवणे हे गरजेचं होतं काय. पण ते त्या प्रत्येकाने आपापल्या परीनं त्या ठिकाणी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण मुळात आधी त्याचा गाभा असा आहे की ही जी वस्तुस्थिती जी घरपट्टीची झालेली आहे, हे जे नवीन लोक आले होते ह्या नवीन लोकांनी ज्या घरांची मेजरमेंट घेतलेली आहे ही मेजरमेंट ही त्यांच्या लांबी रुंदीनुसार घेतलेली आहे, परंतु कायद्यामध्ये जे प्रोव्हिजन आहे त्या कायद्यामधल्या प्रोव्हिजन मध्ये त्या ठिकाणी आकारणी करताना संडास बाथरूम असतील तर ते संडास बाथरूम त्यातलं वगळले पाहिजे, गॅलरी असेल तर गॅलरी वगळली पाहिजे. परंतु या ठिकाणी जे मेजरमेंट घेतले गेले ते संडासच्या टाकीचं सुद्धा मेजरमेंट घेतलंय. एखाद्याची गाडी उभी करण्यासाठी पत्र्याची साधी शेड बांधली असेल त्याचंही मेजरमेंट घेतलेलं आहे. एखादं त्या ठिकाणी पावसाचं पन्हासाठी त्या ठिकाणी पुढे आपण दरवाजाच्या पुढे पत्रा लावतो तर पत्राही त्या मेजरमेंट मध्ये आलेला आहे. एखाद्याला वरती स्लॅब गळू नये म्हणून समजा त्या ठिकाणी वरती शेड उभी केली असेल तर त्या शेडची सुद्धा आकारणी त्याच्यामध्ये आलेली आहे. आणि ह्या सर्व गोष्टीचा विचार केल्यानंतर असं वाटतं की बा ही आकारणी नागरिकांना दुप्पट तिप्पट अशा पद्धतीने आहे. उदाहरणादाखल द्यायचं झालं तर असं की त्या ठिकाणी एक भंगाराचा व्यवसाय करणारा नागरिक आहे, त्याने आपलं कार्यालय जे बांधले ऑफिस ते ऑफिस समजा 15x20 सगळं असेल त्याची इमारत, त्या इमारतीमध्ये त्याचं ऑफिस असतं, परंतु जो माल त्या ज्या जागेमध्ये ठेवला जातो त्या जागेला चोरी होऊ नये म्हणून बाजूला त्याने पत्रा मारलेला आहे, वरनं काही त्याला रूप केलेलं नाही, काही नाही. त्या सर्व ज्या ठिकाणी त्या जो पत्रा मारलेला आहे त्या सगळ्याचं त्याने मूल्यांकन करून त्या घरपट्टीच्या आकारणीमध्ये त्याने घेतलेलं आहे. अशा पद्धतीनं ही सदोजी ही झालेली आहे आणि त्यामुळे नागरिकांना जो भूर्दंड त्या ठिकाणी हे केले. आणि आता त्यांनी ज्या नोटिसा पाठवल्यात त्या नोटिसा पाठवल्यात त्याचं हिअरिंग हे टाउन प्लॅनिंग रत्नागिरीमध्ये टाउन प्लॅनिंगचे अधिकारी त्या ठिकाणी घेणार आहे. मग हा अधिकारी घेताना आम्ही त्यांनाही भेटणार आहोत, ही वस्तुस्थिती काय झालेली आहे त्यांच्याही निदर्शनामध्ये आणणार आहोत. आता या ठिकाणी कसं आलंय की ही आकारणी पहिली झाली होती त्याला मुख्य अधिकारी दुसरे होते, त्या ठिकाणी टाउन प्लॅनिंगचा जो ही मूल्यांकन करणारा जो अधिकारी नगरपालिकेतला आहे तो दुसरा होता. आता जो नवीन आलाय त्याला काही महिना सुद्धा झालेला नाही, त्यामुळे इतकी सिच्युएशन काय झाली किंवा परिस्थिती काय झाली ती माहिती नाही. काही ठिकाणी असं आलंय की 2005 आणि 2021 जो महापूर आला त्या महापुरामध्ये जी बैठी घरं आहेत त्या बैठी घराच्या त्या ठिकाणी लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी त्या सुरक्षित ठिकाणी माल ठेवण्यासाठी कुठलंही प्रोव्हिजन नव्हतं. आता लोकांनी काय केलं की वरती असेल तर वरती एका दुसरा रूम वाढवून ठेवला की जर समजा अशा पर्यंत पाणी भरलं तर त्या ठिकाणी आपल्याला निदान सहारा तरी मिळेल, असा मिळेल त्या ठिकाणी की आपलं सामान जे असेल ते सामान त्या ठिकाणी हलवता येईल. किंवा
त्या ठिकाणी त्यांनी त्या दृष्टीने जे प्रोव्हिजन केलं की काही सामान ठेवण्यासाठी, घरामध्ये सामान राहत नाही म्हणून बा एखादा लॉफ्ट केला असेल तर लॉफ्ट तिथं सामान ठेवण्यासाठी केलं असेल, ते या मेजरमेंटमध्ये आले. अशा पद्धतीने आकारणी चुकीचे आकारले. म्हणजे नागरिकांना ऍक्च्युअल जे त्यांचे पाय जमिनीवर जातात त्या ज्या क्षेत्रामध्ये वावरतात त्या ठिकाणचंच फक्त मेजरमेंट होणं आणि त्याप्रमाणे घरपट्टी आकारणं अत्यंत आहे. आणि म्हणून आम्ही या संदर्भामध्ये नागरिकांची बैठक काल घेतली. बैठक घेतल्यानंतर आम्ही मुख्याधिकाऱ्यांना भेटायला गेलो. मुख्याधिकारी आजारी असताना सुद्धा त्या बैठकीला त्या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनी सांगितले की ह्या सर्व गोष्टी ज्या आपण ज्या तुम्ही निदर्शनास आणलेल्या आहेत हे आम्ही आता हिअरिंगच्या वेळेला त्याच्यामध्ये घेतोय आणि त्याच्या योग्य प्रकारचा विचार आम्ही त्या बाबतीतला करणार आहोत. जर समजा उद्या विचार त्या बाबतीत झाला नाही आणि अशाच पद्धतीच्या परत नोटीस आल्या तर पुन्हा आम्ही त्या बाबतीतला जनआंदोलन करण्याचा निश्चितपणे करून, कारण शेवटी एकदा घरपट्टी बसली की ती नागरिकांवर कायमस्वरूपी बसणार आहे. पण आता त्यांना ही गोष्ट आम्ही दिल्याचं झाली की बाबा तुम्ही 28 तारखेला हिअरिंग लावलंय, तुम्ही नोटिसा काढल्यात, या ठिकाणची काही इंडियामध्ये त्या ठिकाणी भाडे करून राहतात, मालक आहेत ती गोष्टी मुंबई पुण्यात किंवा अशा ठिकाणी त्यांनी अपार्टमेंट घेऊन घेतलेले आहेत. आता ते घेतल्यानंतर त्या भाडेकरूला माहिती नाही की बा आम्ही किती वर्षापासून इथं राहतो, त्या किती वर्षापूर्वी ही इमारत बांधलेली आहे. मग तो जर समजा 4 वर्ष राहत असेल तर त्या लोकांनी सर्वे त्याला विचारले की तुम्ही ही बिल्डिंग कधी झाली, तो म्हटलं की बा 4 वर्षापूर्वी झाली. पण 1950 पासून नगरपालिकेकडे रेकॉर्ड आहे की 1950 पासून ज्या इमल्या ज्या ठिकाणी बांधल्या गेल्या आहेत त्यांचं त्या इमारतीच्या आयुष्यावर त्या ठिकाणी त्यांची घरपट्टीचं त्या भाड्याचं मूल्यांकन ठरवलं जातं. आता जर समजा एखाद्याची इमारत समजा 1950 पूर्वी बांधलेली आहे तर 1950 ला बांधली आणि जर त्यांनी जर सांगितलं असेल किंवा 2004 साठी आम्ही बांधलेलं आहे किंवा 2010 साठी बांधलेलं आहे तर त्याचं मूल्यांकन वाढणार ना. आणि त्याच्यामुळे इमारत जुनी असताना सुद्धा त्या नागरिकांना त्या ठिकाणी तो भूदंड बसला आणि तो मालक मुंबईला असल्यामुळं त्याला नोटीस मिळणार नाही आणि त्या नोटिसीप्रमाणे जर ह्यांनी काही उत्तर दिलं नाही मालकानं तर नगरपालिका असं ग्राह्य धरणार की बा ह्यांना ही मान्य आहे, मग ती जी पाठवलेली नोटीस आहे त्याप्रमाणे ती घरपट्टी बसवतील आणि हे अन्यायकारक होणार आहे. म्हणून हा 100% सर्वे व्यवस्थित झाला पाहिजे आणि ते करून मग ते नागरिकांवर काय असेल तर त्या बाबतीतली घरपट्टी बसवावी. काय कारण काही आता शैक्षणिक संस्था आहेत, काही शिक्षण संस्थेमध्ये त्यांच्या त्या ठिकाणी तो वापर शिक्षण संस्थेसाठी केला जातो. कुठच्याही तऱ्हेचं बांधकाम नाही पण बांधकाम नसताना सुद्धा त्याला पहिली कधी 5,000 होती, आता जवळजवळ 20,000 झाले. म्हणजे अशा पद्धतीनं आवाजी झाले. तर नाईक कंपनीच्या पुण्याच्या पलीकडे एक इमारत त्याच्यावर प्रत्येक गाळ्याला त्यांचं हे बसलेलं आहे. हे 2-2 लाखाच्या आसपास गेलं. म्हणजे माणसाला मिळणारे भाडं समजा 50,000 आणि जाणारे त्याचे 1.5 लाख रुपये तुला खिशातलं भरू शकणार नाही. म्हणजे असं ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या सर्वेमध्ये त्या चुकीच्या सर्वेमुळं तो आज नागरिकांना त्रास होतोय. त्याचा नगरपालिकेनं फेरविचार करून ते पुन्हा काय असेल ते मूल्यधारण करून नागरिकांना योग्य प्रकारचा न्याय द्यावा ही आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे. आणि ही सर्व वस्तुस्थिती हिअरिंग पूर्वी ही नगर रचनाकार रत्नागिरीच्या निदर्शनास आणणार आहे. आणि त्यांनाही हा विषय नवीन आहे. त्याला जी माहिती जर चुकीची मिळाली तर त्यांचा निर्णय चुकीचा होईल. तर तसा होऊ नये. पण त्यांच्या कानावर जी आज काल नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या कानावर घातली तशाच पद्धतीनं आम्ही मंडळी ही परिस्थिती नगर रत्नाकरांच्या कानावर घालणार आहोत की जेणेकरून कुठल्या नागरिकांवर अन्याय होणे ही आमची भूमिका आहे. शहरातली जी भौगोलिक रचना आहे आधी मुळात कसं झालं माहितीये का की हे जे यांचा जो सर्वे जो झालेला आहे हा सर्वे मुळात आधी जरा चुकीचा आहे. ह्याच्यामध्ये कसं झालंय की त्यांनी झोन पाडलेले आहेत त्या शहराचे भौगोलिक परिस्थितीप्रमाणे आपण जो प्रश्न उपस्थित केला त्याप्रमाणे झोन पाडले. आता झोन मध्ये त्याने अ झोन, ब झोन, क झोन, ड झोन असे 4 झोन पाडलेले आहेत. आता 4 झोन मध्ये त्यांनी काय कशा पद्धतीने घेतले म्हणजे त्याचे 2 प्रकार आहेत. 4 झोन 2 प्रकारचे आहेत. एक आहे बांधकामाच्या दर्जावर आणि दुसरं जे आहे ते त्यांच्या भौगोलिक परिस्थितीवर. आता बांधकामाच्या दर्जावर म्हणजे कसं की जी RCC इमारती आहेत ज्यांच्यामध्ये सर्व सुविधा आहेत ज्याला चांगलं लक्झरियस लाईफ आहे ते A झोन मध्ये घेतलेले आहे.
त्याच्यामध्ये डी झोन मध्ये आरसीसी बिल्डिंग असेल, परंतु त्याच्यामध्ये साधी मोजॅक टाईल्स असेल, संडास बाथरूम असेल, असे त्याच्यापेक्षा कमी सुविधा ज्या बिल्डिंग मध्ये असतील ते डी झोन मध्ये घेतलेले आहेत. डी झोन मध्ये एखाद्याचा संडास बाहेर असेल, जांभ्याच्या भिंती असतील, वरती कौलं असतील काय, तर त्या दृष्टीनं किंवा प्लास्टर नसेल किंवा प्लास्टर असेल ती सी झोन मध्ये आहे. आणि डी झोन मध्ये जी मापाच्या भिंतीची घरं आहेत, वरती पत्र आहे की ज्याला संडास बाहेर कुठली आहे किंवा नगरपालिकेच्या सार्वजनिक संडास होऊन जातात, ही डी झोन मध्ये. आणि त्याप्रमाणे त्यांची आकारणी देखील त्याच पद्धतीनं त्याचे रेट सुद्धा तशाच पद्धतीने ठरलेले आहे. आणि दुसरा प्रकार जो आहे तो भौगोलिक परिस्थितीमुळे त्यांचं वास्तव्य कुठं आहे त्याचे 4 झोन पडलेले आहेत. तर त्यापैकी मुंबई कराड रस्त्याच्या दुतर्फा जी वस्ती आहे, ही दुतर्फा वस्ती जी आहे, ह्या दुतर्फा वस्ती ही अ झोन मध्ये घेतलेली आहे. आता अ झोन मध्ये कुठचा प्रकार घेतला जातो की ज्यांना नागरी सुविधा चांगल्या प्रकारच्या उपलब्ध आहे. इथे कचरा गाडी जाऊ शकते, इथे शाळा कॉलेज जवळ आहे, बाजार जवळ आहे, ही सुविधा त्या दृष्टीने त्याचं म्हणजे त्याचं मूल्यांकन जे भाड्याचं आहे ते त्या दृष्टीने केलं जातं. हा अ झोन झाला. ब झोन हा रस्त्याचा पलीकडचा भाग त्याच्यासोडून आतला जो आहे तो आतल्या भागामध्ये तेवढं जे अंतर जे पडते ते रस्त्यापासून तर कमी, त्याला नागरी सुविधा कमी मिळतात. कदाचित त्याला कचरा तिथला आतला बाहेर आणून द्यावा लागत असेल किंवा काय आत गाडी जात नसेल, समजलं. म्हणजे हे जातात बी झोन मध्ये जातात. क झोन मध्ये काय जे त्याच्यापेक्षा लांबच्या म्हणजे डोंगर भागामध्ये आहेत. आता उदाहरणार्थ जर समजा आपण हायवे कडनं गेलो तर हायवे कडनं रस्त्याच्या लागून असलेला अ झोन मध्ये आला, त्याच्या साधारणतः त्याच्या मागच्या बाजूला ब झोन आला. पण डोंगरामध्ये आहेत, मग मत्तेवाडी असेल, ओझरवाडी असेल, बौद्धवाडी असेल, तिकडची कासकळी असेल, हे डोंगरामध्ये असलेले जे भाग आहेत, हे डोंगरामध्ये असलेले भाग हे सगळे क झोन मध्ये दिले जातात. आणि ज्यांना अजिबात नागरी सुविधा नाही असा जो काही परिसर आहे, म्हणजे उदाहरणार्थ गोळकोट आहे, की गोळकोटला जर चिपळूणला बाजारात यायचं झालं तर रिक्षाशिवाय दुसरा पर्याय राहत नाही, त्या स्वतःचं बाईक असल्याशी येऊ शकत नाही. कॉलेजला यायचं झालं तरी त्या ठिकाणावरनं त्या ठिकाणी आपल्याला 2-2.5 किलोमीटरचं अंतर कापून यावं लागतं. हा डी झोन मध्ये आहे की ज्याला सुविधाच कमी आहे. अशा पद्धतीने त्यांचे रेट वेगवेगळे आहेत, समजला. आणि अशा पद्धतीने आता कदाचित ह्या सर्वेमध्ये असंही झालं असण्याची शक्यता आहे की एखादा ड झोन मधला माणूस माणसाचं घर हे क झोन मध्ये सुद्धा येऊ शकलं. ती नगरपालिकेला ह्या सर्वेमध्ये खात्री केली पाहिजे की बा खरंच ह्याचं घर ह्या ड झोन मध्ये आहे की क झोन मध्ये आहे की ब झोन मध्ये आहे, कारण त्याच्यावर त्याचा रेट बदलणार आहे. काय जर समजा उदाहरणार्थ एखादा ह्याचा रेट समजा चा झोन समजा एक 330 रुपये स्क्वेअर मीटर असेल तर ब चा तो 280 आहे, क चा तो 205 आहे आणि ड चा तो 140 आहे. मग ड चा जर समजा ए मध्ये जर सडकला गेला तर पर्याय तो 140 होईल, तो 330 होईल. म्हणजे हे सुद्धा आत्ताच्या पुनर्सर्वेमध्ये त्या पुनर्विचार करताना ह्याही गोष्टी तपासून घेतल्या पाहिजेत, हेही त्यांच्या निदर्शनास आणलेलं आहे. काय अपार्टमेंटच्या वरच्या बाजूला ज्या पत्र्याचे शेड आहे त्या पत्र्याचे शेड हा नागरिक फक्त स्लॅब गळून करतात. कदाचित काय होते, एखाद्याचा कोणाला वाढदिवस असेल, कोणाला काय असेल, असं कोणाची सार्वजनिक कार्यक्रम असेल तर ते अपार्टमेंटवाले तिथं करतात. ह्याचा अर्थ त्याचा कायमस्वरूपी वापर असतो असेल ना नाही. मग ते त्या ह्याच्यातलं जे आता घेतलेलं आहे ते बघायला पाहिजे. अलग लक्षात अशा पद्धतीनं तो विचार करून मग ती अंतिम घरपट्टी जी आहे ती अंतिम घरपट्टी त्यांच्यावर बसवली पाहिजे. हा त्यांनी आता त्याच्यातून 33,000 काहीतरी टोटल प्रॉपर्टीज आहेत आणि त्याच्यापैकी 18,000 बाकीच्या लोकांना नोटिसा काढलेल्या आहेत, त्यांच्या आहेत त्या जुन्या पद्धतीने आहे काय. आणि 18,000 लोकांना त्यांनी आता नोटिसा बजवायला सुरुवात केलेली आहे. आणि आम्ही त्यांना असं सांगितलेलं आहे की जोपर्यंत 18च्या 18,000चं हिअरिंग होत नाही, जोपर्यंत त्यांची बाजू, आणि हे करताना त्यांना हे सांगितलेलं आहे की प्रत्येक माणसाला आपली बाजू मांडता येईल अशी शक्यता नाही. अशिक्षित माणूस असेल तर त्याला घर कधी बांधलेलं आहे हे पण माहिती नसतं, किंवा एखाद्याकडनं फ्लॅट विकत घेतला असेल
तो फ्लॅट बांधलेला असेल 1950 साली आणि मी घेतला आज 2008 साली त्या 2022 साली, म्हणजे ते मला माहिती नाही ती इमारत कधी बांधलेली आहे. त्याचे त्या दृष्टीनं त्याचं मूल्यांकन धरलं पाहिजे की त्याची जुनी घरपट्टी कधीपासूनची आहे ह्याच्यावर त्याची ती घरपट्टी ठरवली पाहिजे. इतका बारकाईनं जर त्याच्यामध्ये जर हे केलं तरच त्यातला लोकांना योग्य प्रकारचा न्याय मिळेल. आता वरच्यावर केलं तर त्याच्यामध्ये लोकांना भूर्दंड बसावा लागेल आणि एकदा भूर्दंड बसला की नवीन बॉडी आली तिथे कधी काही करू शकणार नाही. कारण शासन म्हणतं की नगरपालिकेचं आर्थिक नुकसान करायचं नाही. म्हणजे एकदा जर तुमचं 100 रुपये उत्पन्न आहे तर तुम्हाला 100 ते 110 करता येईल, परंतु 100चं 90 नाही आणता येत. तर म्हणून हा सर्वे अत्यंत काळजीपूर्वक होणं गरजेचं आहे आणि नागरिकांनी देखील सतर्क राहायला पाहिजे. नागरिकांना काय अडचणी असतील या संदर्भात तर कधी आमच्याशी संपर्क साधा, काय आम्ही योग्य प्रकारचं त्यांना मार्गदर्शन करू. सगळं रेकॉर्ड माझ्याकडे आहे. काय त्याला जी काही माहिती त्या बाबतीत मग घराचं मूल्यांकन कशा पद्धतीने केलं जातं, कधी सालापासून ते बांधकामाचं धरणाचं धोरण कसे आहेत, या सर्व प्रकारची माहिती त्यांना दिली जाईल की जेणेकरून चुकीची घरपट्टी बसू नये हा त्याच्या मागचा उद्देश आहे. नाही, अंकुश ते साधारणतः कंट्रोलिंग बॉडी नसल्यानंतर तो तसा प्रकार घडतो. परंतु ह्या बाबतीतलं कसं आहे की या अजूनपर्यंत नगरपालिकेचा स्टाफ होता तो सगळा लोकल स्टाफ होता. आता नगरपालिकांची केडर झाली आणि केडर झाल्यामुळं बाहेरचे कर्मचारी या ठिकाणी ट्रान्सफर होऊन येतात आणि इथले कर्मचारी रिसीव्ह जातात. या बाहेरच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणची सिच्युएशन माहिती नसते. लोकल असली बॉडी असली मग बॉडी असल्यानंतर माणूस मग विचार करतो, त्याला माहिती असते की बा अमुक ग्रस्त कुठे राहतो, अमुक ठिकाणी राहतो. मग त्या ठिकाणी जर चुकीचं घेतलं असेल तर सांगू शकतो नाही बा त्याचं घर असं नाही असं आहे काय, आणि त्याचा संपर्क असतो. तसा कर्मचाऱ्यांचा संपर्क नसतो. त्यामुळे ते प्रत्यक्ष जाऊन काय करतात काय, बरं आता बहुतांशी स्टाफ हा नगरपालिकेतला ठेकेदार पद्धतीने नेमला. त्यांनी चुकीचा सर्वे केला त्यांच्या कारवाई काय करणार. परमनंट कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली तर सस्पेंड होईल किंवा तिथं दुसरी कारवाई होईल, परंतु टेम्पररीला काय कमी करणं एवढंच कारवाई त्याच्यावर. आणि परमनंट लोक तेवढे नाही आहेत आज, कारण भरतीच झालेले नाही. जे लोक रिटायर झाले ते झाले त्या बाबतीत जागा सगळ्या वेकंट आहेत. त्याच्यामुळं एक तर घरपट्टीच्या संदर्भामध्ये नगरपालिकेच्या नोटिसा काढल्यात, मी हिअरिंग केल्यात. त्या हिअरिंगसाठी त्यांना काही अडचण असेल तर आमच्या कार्यालयाशी संपर्क साधा. नंबर 2, त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे माहिती द्या काय, आणि कशा पद्धतीची आकारणी झाली ते पहिल्यांदा विचारून घ्या आणि कशी सिच्युएशन तिथे आहे का ही तपासून घ्या. आता नागरिकांना कसं आहे, आता नागरिकांना हे झोन माहितीच नाही आहे. नागरिकांना त्या बिल्डिंगच्या लाईफवर घरपट्टी आकारली जाते हे माहिती नाहीये. त्यांना फक्त वाटते नोटीस आले, नोटिसीमध्ये माझी वाढली, पण ती कशामुळे वाढली ह्याचं संशोधन करा. ती कशावर आकारतात ते तरी आधी समजलं पाहिजे काय. म्हणून त्याची माहिती नगरपालिकेनं तरी नागरिकांना दिली पाहिजे आणि नगरपालिकेनं नागरिकांना नाही दिली तर लोकप्रतिनिधी म्हणून ते लोक जर आमच्याकडे आले तर त्यांना आम्ही योग्य प्रकारची माहिती देऊ. आतापर्यंत घरपट्टी या विषयात वेगवेगळे पक्ष गेलेले आहेत. जसं तुम्ही जर पाहून अधिकाऱ्यांची आतापर्यंतची भूमिका ही कुठल्याही पद्धतीची घरपट्टी वाढलेली नाही अशा पद्धतीची राहिलेली आहे. आता तुम्ही म्हणताय की 18,000 लोकांना वाढी आहे. आता ते कायम सांगतात की 18,000 लोकांना गेलेले आहे. आता त्यातली जे हरकती घेतील त्यांचा सर्वे होईल असं सुद्धा सांगितलेलं आहे. आता एकंदरीत सर्वे करण्यासाठी खर्च आला होता 2.5 कोटीच्या घरात. आता 18,000 लोकांच्या घराच्या म्हणून 1 कोटीच्या घरात आहे. तर तो मुख्याधिकाऱ्यांनी आता कधी असं म्हटलेलं नाही की बाबा आम्ही आता सर्वेक्षण करू ज्यांच्या हरकती येतील तेवढ्यांचं थोडंसं ते म्हणतात. तरीही सुद्धा आता सुद्धा जे काय सगळे पक्षांनी भेटून राहतात भेटायला जातात ती राजकीय कृतीची निवडणुकीची तयारी म्हणायची का नाही. यालाच एक प्रश्न असा आहे की आता तुम्ही वस्तुस्थिती मांडली आणि विस्तृत मांडले बरोबर आहे ना. अशा प्रकारचे अनेक अभ्यासक लोक नगरपालिकेमध्ये हे करून गेलेले आहेत. तर जेव्हा केव्हा सर्वे येतो तो सर्वे लादला जातो आणि त्याच्यानंतर मग तो चुकीचा असा आवाज उठवला जातो. तर असा पायदंडा पडायला पाहिजे का. जेव्हा नवीन सर्वे सर्व पक्षीय बैठक अभ्यासक लोकांची बैठक किंवा मग जे काही संस्था वगैरे पुढे येतात नंतर
चुकीचा सर्वे लाभला जातो. तर अशा प्रकारचे जेव्हा सर्वे येतो तर पहिली बैठक तुमच्या सर्वांची झाली पाहिजे आणि नंतर मग त्या सर्वेला सुरुवात झाली पाहिजे. असं काही पायदंड व्हायला पाहिजे का? नाही, आता पण मी एक सांगतो की मी आता जवळजवळ नाही म्हटलं तरी 30-35 वर्ष नगरपालिकेमध्ये, त्याच्यामुळं नगरपालिकेमध्ये अजूनपर्यंत कधी असा प्रसंग आलेला नाही की घरपट्टीच्या संदर्भामध्ये आंदोलन करा किंवा घर सुधारणेमध्ये उठाव करा. काय किरकोळ ज्या होत्या त्या हिअरिंग मध्ये त्यांचं निरसन व्हायचं. पण या वेळेला मग त्या एजन्सी मार्फत सर्वे केला गेला की एजन्सी, त्याच्यामुळे हा सगळा घोटाळा निर्माण झाला. नाहीतर अजूनपर्यंत कधी घोटाळा झालेलाच नव्हता एवढ्या वर्षांमध्ये. काय काही कोटी घातले ना त्यात आणि तो भूखंड शेवटीला जनतेच्याच माध्यमावर आहे ना. कशा पद्धतीने झाला गटार हा निळा भाग आहे. विषय ज्याला आपण घरपट्टीचा विचार करतो, गटारात गेलं तर बऱ्याच काही चौकशीचे भाग आहे, तो भाग सोडून द्या. परंतु घरपट्टीच्या संदर्भामध्ये जो आहे हा प्रत्येकाच्या प्रत्यक्षात खिशातला मोतावा लागते. नाहीतर त्यांच्या जप्तीचे वॉरंट देतात, त्यांना ते कनेक्शन तोडलं जातं. म्हणजे दैनंदिन व्यवहारामध्ये ज्या गोष्टी त्यांना आवश्यक आहेत त्या सुविधा बंद झाल्यानंतर उद्या कचराखाली बंद होईल, म्हणजे मग नागरिकांची जी हाल होती. म्हणून त्याच्या बाबतीतला विचार गांभीर्यानं पहिला करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून तो हा सर्वे जो झालाय तो या कंपनीने केल्यामुळे चुकीचा झालाय. परंतु काल ज्यावेळेला आपण जो प्रश्न उपस्थित केला तर काल ज्यावेळेला आम्ही भेटलो त्याला मुख्याधिकाऱ्यांनी सगळे पॉईंट्स आमचे होते ते लिहून घेतले. तेवढे तसं असेल तर आम्ही त्याचा निश्चितपणे विचार करतो. म्हणजे अजून तसं आहे ह्यांची ती खात्री कधी करून घेतलेली नाही. आम्ही जे काल जे मुद्देशी जातात तर आपण पण होतात मराठीला काय त्यात ते असेल तर त्यांनी सगळे नोट डाऊन करून घेतले जे मुद्दे आम्ही जे मांडले काल. हा, या सगळ्याची खात्री करतो की तशी वस्तुस्थिती आहे. आम्ही आमच्या पद्धत सांगितलेलंच नाही. विषय असा आहे की तुम्ही म्हणताय की एजन्सीला केल्यानंतर पहा गोळ झाला, तर त्याची दुसरी बाजू पण अशी आहे की जेव्हा प्रत्यक्ष लोक आपली करतात नागरिकांना उदंड व्हावा अशी का आमची पण इच्छा आहे. पण प्रत्यक्ष जे काय असं ते झालं पाहिजे या मध्ये तुम्ही होता. बरोबर, जेव्हा लोक आपली करतात त्यावेळी असं म्हणतात की जे नोटडाऊन केलं जेव्हा घर किती शौचालयाची बाहेर असेल तर ते किती असं केलं तर त्याची जर 500 बेरी घेत असेल 500 स्क्वेअर फीट तर बेरी 350 स्क्वेअर फीटची केलेली आहे. ही आपल्या मानवी माणसाने केलेली स्थानिकांनी केलेले जो सर्वे आहे जुना त्याला अशी कृती ठेवलेली आहे. जर ती 500 गेली असती तर त्यावेळी 500 स्क्वेअर फीटचा बसला असता. आणि ती गेली चुकीची केल्यामुळे 350चा बसला आणि आता 500चा झाला त्यामुळे लोकांना घरपट्टी वाढलेली आहे. तर मग एजन्सीची चूक आहे की लोक आणि ही वस्तुस्थिती आहे की आपला माणूस जो आपल्याकडे येतो सर्वे करायला तर आपलं 500 स्क्वेअर फीट असतं आपण 300 आणतो आणि कोणी पोलिसी काय 300 ठेवतो. ही वस्तुस्थिती आहे. मग जर खरं अंतर पुढे येत असेल एजन्सीच्या मार्फत तर अडचण काय? एक तसं नाही. एक तर नगरपालिकेला मंजूर प्लॅन असतात आणि तर तुम्ही मंजूर प्लॅन वरून सुद्धा घेऊ शकतात. ते तर काय बदलू शकत नाही. बरोबर आहे. नागरिक काय सांगतो यापेक्षा आणि असं झालं असेल 1-4% असतात ते कर्मचाऱ्याला मॅनेज करून केलेल्या गोष्टी समजलं असंच म्हणेन मी. काय एखाद्याला समजा आपलं घर समजा 1000 स्क्वेअर फीटचं आहे ते 500 राऊंड ठेवायची 700 राऊंड ठेवायचं हे त्यांनी केलेल्या गोष्टी आहेत. ती चोरी उघडकीस आल्यानंतर त्यांना ती बसणारच आहे ना. जर समजा अशा पद्धतीने चोरी केली तर ती उघडकीस येईल. एजन्सी मार्फत आता 6,000 लोकांना प्रत्यक्ष मालमत्ता होत्या पण त्यांना कळच नव्हता. आता या सर्वेमुळे त्यांचं जे समोर आलं की लोक या लोकांना कळत नाही ही चांगली पण गोष्ट आहे ना की 6,000 लोकांचा कळ आज किती पडणार आहे. विकास हे 100% मान्य आहे. मी करतायत ते काय चुकीचं करतायत असं म्हणत नाही. परंतु ते सदोष आहे ते दोष बाजूला करा आणि करा असं म्हणत आलं लक्षात की नाहक लोकांना त्याचा हे भरायला लागू नये दुर्दंड भरायला लागू नये ही त्याच्यामागची भूमिका आहे. आता जर समजा मी माझ्या घराचं जर समजा कमी केलं असेल आणि मॅनेज करून घेतलं असेल तर ते जर निघालं तर काही चुकीचं नाही ना. ते पेपरच सांगणार आहे ना. काय त्याच्यामध्ये हे काही असतील ज्या चोऱ्या असतील त्या बाहेर पडतील. पण खरंच त्या ठिकाणी ज्याच्यावर अन्याय झालाय तो अन्याय पण बाजूला झाला पाहिजे ना. त्याने काय सपोर्ट करायचं.
स्टाफ बदल घेऊन सर्वे केला आणि आपण माहिती मोठी जागा टाकली. आता ते त्यावेळेच्या लोकांना विचारलं आमच्या माहितीनुसार शासनाने पाहिजे ना बाई शासनाने एजन्सी नेमली टेंडर काढलं होतं आणि ती चुकीच आहे टेंडर. आपले लोक अजून काही करत नव्हते ना, ती चौकशी लावून काय थोडा 19-20 होत असेल. म्हणजे एखादं कोणत्या मस्जिदला असेल तर तिथं कमी घेतला तुम्ही म्हणता ते काय चुकीचं नाही, तसं झालं पण असेल काय. पण ह्याचा अर्थ असा नाही की बुवा ते 80% झाले नाही 20%. आपण एकच मागणी ठेवा फक्त आपण विचारले अजून तसंच सांगले कालही ते तसंच म्हणले किंवा ते ऐकत गेले पण ते 18,000 ज्या काय मालमत्ता आहेत ना तेवढे सगळ्यांना मला एका करा सगळे. त्यांना सांगितलेलं आहे 18 ज्यांना नोटिसा काढलाय. उद्या जर समजा तू मुंबईला असेल तर आता ते काही ठिकाणी जर मी सांगितलं की बा हे माझं हे नाही, हे बांधलेलं नाही, माझं बांधकाम नाही, ते जाऊन तिथं समक्ष बघणार आहे, बघून करणार. 2-3 दिवसात नाही होणार. सगळ्यात आपलं होऊ शकतं. हा विषय संपलेला आता लोकांना काय वाटतं की हे सगळं राजकारण चाललंय आदरणीय निवडणूक आहे म्हणून हे सगळं चाललंय असं लोकांना नाही. ते करतायत ते वसुलीच्या दृष्टीने करतायत आणि शेवटचा उद्देश काय चुकीचा असं मी म्हणणार नाही. कारण एक अपडेट रेकॉर्ड तयार होईल, कारण पुरामध्ये त्यांचं रेकॉर्ड बरेचसे केले, त्यामध्ये अपडेट रेकॉर्डच्या दृष्टीनं त्या ह्या याच्यातनं होईल. पण आमचं म्हणणं असं की तो स्वदेश होऊ नये, होईल उद्देश आहे. करा तुम्ही, पण लोकांवर अन्याय त्याच्यामध्ये होईल असं काय करू नका. आणि मग त्याला असं बंधन ठेवू नका बा 27 तारखेला हेरिंगला नाही आला आणि मग तो तिथं डेव्हलपला आम्ही कायम करा असं नाही. त्या जेवढ्यांना नोटिसा काढल्यात तेवढ्यांना हे झालंय त्यांचं सगळ्यांचं हिअरिंग झालं पाहिजे. आणि हे करताना सुद्धा लोक जे सांगतात काय ते सगळ्याच लोकांना कायदे माहिती असतं लक्षातला भाग नाही, त्यामुळे त्यांच्याकडे चुकीची फिडिंग व्हायची शक्यता असते. उद्या जर त्याला जर समजा घर कधीसाठी बांधलेलं आहे काय त्या झालं नाही 2-4 वर्षापूर्वी बांधले तेवढं काय त्याच्या मागच्या घरपट्ट्या आहेत ना ते. असं झालं घर सांगितलं तर घरपट्टी जास्त लागेल असं एक तुम्हाला नवीन सांगितलं असं पण अनेक ठिकाणी झालं. हो म्हणजे लोकांनी सतर्क राहणं.